माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मागच्या अधिवेशनात जाहीर केलं होतं की आमचं सरकार ड्रग्स विरुद्ध एक मोठी मोहीम घेऊन येत आहे। याचाच भाग म्हणून आमचे नागपूरचे कमिशनर श्री रवींद्र सिंगलजी यांनी, पोलीस कमिशनर यांनी एक आज नवीन तंत्रज्ञान महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आणलेलं आहे। ही अशी मशीन आहे की तुमचं या ठिकाणी तुमच्या तोंडामध्ये ही चेक करताना तुम्हाला ही मशीनमध्ये जसं आपण ड्रंक्स अँड ड्राईव्हची टेस्ट करतो त्याप्रमाणे आपल्या तोंडामध्ये ती मशीन टेस्ट करतील आणि तुम्ही त्या मशीनच्या माध्यमातून जेव्हा त्याचे टेस्ट होईल, तो जो पाईप आहे तोंडामध्ये टाकणारा, तो पाईप जेव्हा मशीनमध्ये लावू, त्या मशीनमध्ये कुठलं ड्रग किती वाजता घेतलं, किती ग्राम घेतलं, कुठल्या पद्धती, विदेशी होतं का देशी होतं, सारं म्हणजे जगातले जेवढे ड्रग्स आहे कुठलाही ड्रग्स आयडेंटिफाय करता येईल अशी मशीन आहे। ही मशीन पहिल्यांदा नागपूरमध्ये आली आहे। ही मशीन आम्ही मोठ्या प्रमाणावर आता लॉन्च करणार आहे। डीपीसीच्या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये 15 मशीन पुन्हा देण्याचा निर्णय आज केला आमचे कलेक्टर आणि आम्ही। आणि या नागपूरमध्ये संपूर्ण ज्या ठिकाणी पोलिसांना डाऊट आहे, पोलिसांना संशय आहे की या ठिकाणी कॉलेजच्या बाहेर काही लोक विकतात आहे, काही ठिकाणी असे स्पॉट आहे ज्या ठिकाणी रात्री लोक एकत्र येतात, त्या ठिकाणी काही पांठेले आहेत, काही हट्टेले आहेत, सर्व वॉच सरकार करणार आहे, डिजिटल वॉचिंग करणार आहे आणि सोबत हे मशीन राहणार आहे। यामधून आता ड्रग्स विरोधी अभियान अत्यंत तीव्र होणार आहे। नागपूरमध्ये हा पहिला प्रयोग आज महाराष्ट्र दिनानिमित्त सुरू झालेला आहे। मी पोलीस कमिशनर रवींद्र सिंगल यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो।